अध्याय 14 गुणत्रय विभाग योग। सर्वज्ञानामध्ये अर्जुना परमोत्तम जे ज्ञान, सांगे तू ते पुन्हा ऐकते, बोले श्री भगवान। जाणुनिया जे सुटले सहजे देहबंधनांतून, ते सर्व मुनी देही असुनी मोक्ष पावले पूर्ण। ह्या ज्ञानाच्या बळे सर्वथा मम साधर्म्याले, जगे जाहली आणि निमाली परी आढळते झाले। सत्य नित्य मी शुद्ध बुद्ध मी, जसा अनंतानंद, सर्वत्र असे जाणते तसे, तया न भजसी भेद। मूल प्रकृती क्षेत्र भारता, तिथे पेरितो बीज, भूतोत्पत्ती तदा किरीटी, त्यांतुनी होते सहज। ज्या ज्या मूर्ती जन्म पावती, जगी सर्व योनींत, बीज पेरिता पिता मी तया, माता प्रकृती तेथ। सत्वरजतम त्रिगुण जन्मती, प्रकृतीपासुनी येथ, तेची पांडवा अव्यय जीवा, गुंतविती देहात। क्षेत्रज्ञ तदा गुंतुनी गुणी, मी देह असे मानी, धरुनी अहंता होय सर्वथा, क्षेत्राचा अभिमानी। त्यात सत्वते निर्मळ देते, स्वास्थ्य आणखी ज्ञान, क्षेत्रज्ञाते ज्ञान शृंखला, सुदृढ अशी घालून। ज्ञानबंधनी जीव गुंतुनी, धरी अहंता चित्ती, मीची ज्ञाता सुखी सर्वथा, ही सत्वगुणापत्ती। असे वासना रूप अर्जुना, तृष्णा मूलक रजते, आसक्ति बळे कर्म बंधनी, घाली जीवात्म्याते। तम सर्वांते मोह घालिते, अज्ञानचिते निरुते, आळस निद्रा प्रमाद पाशी, गुंतविते जीवाते। सत्व घालिते सुखी रजहिते, घडवी कर्मासक्ती, परंतु तमते ज्ञान झाकुनी, करी प्रमादी निरती। रजतम दोन्ही पूर्ण जिंकुनी, सत्व बळावे येथे, सत्वतमाते जिंकुनी निरुते, पार्था प्रबळे रजते। जाणतमाते बळते चढते, जिंकुनी सत्वर जाते, पार्था पाहे असे त्रिगुण हे, दर्शित केले तू ते। पसरे प्रज्ञा प्रकाश देही, सर्व इंद्रियद्वारा, सर्वत्र तदा तो जाणावा, पार्था सत्व पसारा। सत्व वाढता विषय सर्वथा, नावडती चित्ताते, स्वस्थता मना आणि वासना, अंतरात एकवटे। वृत्ती फाकते ज्ञानी रमते, प्रज्ञा सच्छास्त्रांत,
सर्व इंद्रिये पाळिती स्वये, नियम सर्वथा विहित। लोभ अशांती स्पृहा प्रवृत्ती, कर्मारंभ तसाच, उठती देही जाण सर्वही, रजो वृद्धी होताच। न च संतोषी मन अभिलाषी, परद्रव्य परदारा, वाटे जीवा सदा असावा, अचाट कर्म पसारा। आणिक वाढे तमच हुकडे, तदा शरीरी जाण, उठती मोह प्रमाद पार्था, अप्रवृत्ती अज्ञान। असे मूढता म्हणुनी चित्ता, दुष्कृतींत उल्हास, अंतःकरणी स्फूर्तिहीनता, पसरी अविवेकास। प्रयाणकाली पार्था देही, सत्व वाढले ज्याच्या, जन्म पावतो शुभलोकी तो, समागमी ज्ञात्यांच्या। देह ठेवुनी जाय रजाची, वाढ जाहली असता, जन्म मानुषी योनी ततया, समीप कर्मासक्ता। बुडुनी गेला तमी तयाला, जन्म मूढ योनीत, तो पशुपक्षी कृमिकीटकवा, वृक्ष होय निभ्रांत। सत्कर्माचे म्हणती फळते, सात्विक निर्मळ साचे, दुःख रजाचे ज्ञान शून्यता, फलतामस कर्माचे। सत्वातुनि ते ज्ञान निपजते, रज कारण लोभाते, प्रमाद मोह ज्ञान शून्यता, ह्यांते कारण तमते। सात्विक वृत्ती धरुनी चित्ती, देह ठेविती जगती, जाण निश्चिती त्यां ऊर्ध्वगती, स्वर्गलोक संप्राप्ती। रजोगुणी जे तयांसी सहजे, मध्येची घडे वस्ती, कर्मासक्ती धरुनी चित्ती, ते संसारी येती। हीन गुणांनी युक्त होऊनी, अधोगती ते जाती, तामस जनते घडे तयांते, अंती नरकी वस्ती। गुणान् वाचुनी अन्य न कोणी, करी कर्म विस्तार, जाणे ज्ञाता असा तत्वता, हा त्रिगुण व्यवहार। आणि ओळखे स्वरूप देखे, त्रिगुणातीत अलिप्त, ऊर्ध्वपथे मद्रूप होऊनी, राहे साक्षीभूत। ज्ञान जागृती होता लोपे, अहं ममत्व स्वप्न, तदा सर्वथा होई ज्ञाता, आत्मरूप संपन्न। ओलांडुनिया असे त्रिगुण हे, इथे देह संभूत, ब्रह्मरूप तो ज्ञाता होतो, सहजे जीवन्मुक्त। चंद्रनभीचा बिंबे साचा, जळी परंतु अलिप्त, असे पांडवा आत्मज्ञ तसा, तो अलिप्त देहात। आणि अर्जुना देह भावना, समूळ लोपे त्याची, म्हणून सर्वथा नच तया व्यथा, जन्म जरा मरणाची।
तुष्टमानसे तै पार्थपुसे षड्गुणेश्वरा देवा त्रिगुणातीतज्ञाता बर्वा कसा इथे जाणावा लोकी वागे कसा निजांगे कसा निस्तरे त्रिगुण सकृप होऊनी तेची विवरुनी सांगा मज संपूर्ण अशी विनंती परिसुनी चित्ती त्रिविक्रम सुखे डोले बोले पार्था कथितो आता ऐक तू वाजे पुसिले सहजे ज्ञान प्रवृत्ती मोह स्वभाव गुणकार्यांस पावता तरी खेद न चकरी न तरी न धरी आस सायं प्रातर्माध्यान्हाची गणना न करी सविता तेवितो मुनी त्रिगुणान्न गणी असुनी गुणी त्या परता जेवी मृग जळे न चळे न ढळे धरणी धर अणुमात्र तेवी त्रिगुणी अंतःकरणी न चहाले सर्वत्र दुरून पाहे कसे त्रिगुण हे खेळ खेळती येथे सहजे जाणे आत्मतत्वते राहे त्रिगुणान परते पवन उठेवा खुटे पांडवा तरी ते गगन निवांत आले गेले गुण न चढोले तसा असे तो शांत सदा स्वरूपी निमग्न म्हणुनी आत्मरूप जग झाले सोने माती एकची होती तयाद्वैत ते नुरले असो निद्रिता सन्निध पार्था सर्प उर्वशी अथवा तेवी सर्वतोपरी लेखितो समतो देही द्वंद्वा सुख दुःख स्तुति निंदा पाहे प्रिया प्रिय हि समभावे धैर्यवंत तो स्वस्थ राहतो न च अस्थिरता पावे समान मानापमान मानी समान शत्रु मित्र निश्चल राहे विश्वी पाहे आत्मरूप सर्वत्र होता ब्रह्मावबोध कर्मारंभ खुंटला जाचा जाण अर्जुना तोची त्रिगुणातीत बोलिला साचा भजे मज जरी अव्यभिचारी भक्तियोग साधून तरीची नरतो ब्रह्म पावतो त्रिगुणान उल्लंघून ज्वालावह्नी तरंगपाणी कंकण आणि सुवर्ण किरण आणि रवी एकचितेवी विश्व आणि मी जाण अशा मज इथे जाणून निरुते अभेद भावे जगती मीची होऊनी मज भजणेहि अव्यभिचारी भक्ती जै उल्हासे अशी समरसे ज्ञानदृष्टी संपूर्ण भक्ती एकली तीची मानिली सायुज्याची खूण ज्ञान हि पार्था तेची सर्वथा योगाचे सर्वस्व तिथे निश्चिती एकची होती भक्त आणखी देव परब्रह्म मी अविनाशी मी मोक्षस्थिती साचार आत्यंतिकते सुखमीची असे शाश्वत धर्माधार
गुणत्रय विभागाचे असे जात निवेदन, तोची भावार्थ गीतेचा हा अध्याय 14।